नमस्कार भाऊ, तुमचं नाव काय आहे आणि आपण मी नाना पाटील, मी खडी रोडला राहतो. आता जो नवीन एरिया जो फास्ट डेव्हलप होतो आहे त्या खडी रोडला राहतो. आमच्याकडं जे रोडची अवस्था खूप बिकट आहे, पाण्याचा प्रश्न आहे, ड्रेनेज लाईनचा प्रश्न आहे. ज्यावेळेस आम्ही इथल्या ज्या प्रतिनिधींना संपर्क करण्याचा प्रयत्न केला की आमच्या अशा समस्या आहेत, पण आम्हाला इथं प्रतिनिधीचा कुणाचाही आम्हाला म्हणजे संपर्क झालाच नाही. प्रतिनिधी कोण हे या एरियामध्ये म्हणजे आम्ही नवीन असल्यामुळे आम्हालाही माहीत नव्हतं, पण प्रतिनिधी कोण आहे इथल्या ज्यांनी पूर्वीचे जे मतदार होते किंवा जे रहिवासी आहेत त्यांनासुद्धा माहीत नाही की ती प्रतिनिधी कोण आहे की म्हणजे. आणि मग नंतर मला असंच या रोड संदर्भात ज्यावेळेस कळलं आणि ड्रेनेज लाईन पाईपलाईन या संदर्भात आम्ही एक खडी रोडला सर्वजणांची आम्ही मिटिंग घेतली. मग त्यानंतर आम्हाला असं हरिभाऊ हिवळ्यांचं नाव सुचवलं होतं की त्यांना भेटा आणि तुमचं तिथं काम होऊन जाईल. भाऊ हे सांगा मला, आपल्याला आता असं कोण वाटतं की आत्ताची जी परिस्थिती बघता, एकतर हे 9-10 वर्षानंतर छत्रपती संभाजीनगरचे महानगरपालिकेचं हे निवडणूक होत आहे आणि ज्या प्रभागामध्ये नगरसेवक किंवा प्रतिनिधी नसल्यामुळं सामान्य जनतेचे खूप हाल होत आहेत आणि आपल्याला असं एक नेतृत्व पाहिजे की महानगरपालिकेमध्ये त्या आमच्या एरियामधलं की जो आमचा तिथं महानगरपालिकेमध्ये आवाज उठवल, आमचे प्रश्न सोडवतील. आणि आत्ताची परिस्थिती पाहता एकमेव आम्हाला हरिभाऊ हिवाळे ही आशा दिसतात. आपलं नाव काय? माझं नाव ज्ञानेश्वर मगरे आहे. आम्ही जवळपास 25-30 वर्षापासून इकडं देवळाईला राहतो. मग देवळाई परिसरात माझं घर आहे आणि मी ॲटो चालवतो. आता इतक्या दिवसांनी ॲटो चालवतो, इतकी कंडिशन अशी होती या परिसराची काय सांगावं तुम्हाला की अक्षरशः इतक्याला चिखलामधून जावं लागत होतं. कधी ॲटो कधी फसला तर म्हणजे कोणी हात लावायला सुद्धा येत नव्हतं, अशी परिस्थिती आमची इकडे. आणि परिसरात इतका चिखल होता. हे आता थोडे कुठं हे रस्ते झालेत, तर अगोदर एवढा चिखल होता अक्षरशः आम्हाला डिलेवरी जर पेशंट आणायचं असलं तर पंचायत होत होती की पेशंट दवाखान्यापर्यंत जाईल की नाही, अशी परिस्थिती निर्माण झाली इकडे. की काही समजा नगरसेवक होते, नगरसेवकांनी कुठं कामं केले कुठं नाही केले. आणि कसं आहे, प्रत्येक ठिकाणी जर पाठपुरावा केला तर कामही होतात. आणि परिस्थिती आता सध्या असं झालं आहे, जनतेशी कोणाला देणं घेणं नाही आहे. लोक जे ते फक्त आपल्या कामापुरतं बघतायत, आपलं पोट कसं भरेल, आपल्याला 2 पैसे टक्केवारी कसे भेटेल. अक्षरशः आज इथं पूल झाला, जो उडान पूल केला, भुयारी मार्ग केला, असा करून ठेवला. पावसाळ्यामध्ये तिथं डोक्यात इतकलं पाणी, वरतून मस्त शॉवरसारखं पाणी, स्विमिंग पूल तिथं तयार झाला. म्हणजे आता इथं बाहेर देशात जर गेलं तर असे पुलं भेटत नाही आपल्याला. हो, ती पूर्ण बाहेर देशाची परिस्थिती जशी आहे तशी आपल्या इथं अनुभवायला भेटतं आहे. त्यासाठी मी हेच म्हणतो की आपण मुंबई पुण्यामध्ये जातो, तिथं कसे बघा ना रस्ते कसे, साला तेल जर सांडलं तर आपण भरून घ्यावं. पण इथं अशी परिस्थिती आहे, चाललं जर तर उडानपूल डोक्याला लागेल. आणि एवढा ट्रॅफिक होऊ लागला, इतका ट्रॅफिक होतो आहे की काय नियोजन नाही, काही नाही. हे रोडला आता गुडघ्या इतकाला पाणी साचत होतं. महिलांचे, लेकरांचे, शाळेत जाणाऱ्यांचे कितीतरी लोक पडले तिथं, मुलं पडले, लेडीज फ्रॅक्चर झाला तिथं स्कूट्यावरती स्लिप होऊ. मग आता नंतर नगरसेवकाच्या नंतर प्रशासकाने काही लक्ष दिलं नाही, काही नाही. फक्त गुंठेवारीचा मुद्दा आहे, फक्त पैसे वसुली करायचे लोकांकडून. सातारा देवळाईमधून म्हणजे इतका अमाप पैसा लुटला या लोकांनी महानगरपालिकेने, पण सुविधा कोणतीच पुरवलेली नाही आहे. त्यासाठी आता असं एकदम चांगला उमेदवार निवडून द्यायला पाहिजे, जे खरंच कॅरेक्टर चांगला आहे, 4 लोकात मिळणार आहे बाबा, लोकांना भेटणार आहे. अर्ध्या रात्री जर आपण फोन केला तर आपल्या फोनवर धावून आला पाहिजे आणि प्रत्येकाच्या सुखदुःखात सामील झाला पाहिजे. काही ड्रेनेजची प्रॉब्लेम असेल किंवा काही एखादी पाण्याचा प्रॉब्लेम असेल, खड्डे ज्या जिथं आहे समजा तिकडं कोणी बघत नाही, लोकांच्या घरासमोर गुडघ्या इतकाले म्हणजे नाले साचलेले आहेत. नगरसेवक कसा हवा? हा नगरसेवक एकदम स्वच्छ प्रतिमेचा पाहिजे. आणि जास्त करून तर आता उद्धव ठाकरे साहेब यांनी जे कोरोनामध्ये जे काम केलं ते वाखाणण्याजोगं काम आहे. पूर्ण जगाने त्याची नोंद घेतली. त्यासाठी आपण अशा लोकांच्या मागं उभं राहावं जिथं आपली इज्जत राहील आणि आपलं मतदान हे वाया जाणार नाही. त्यासाठी मला तरी वाटतं इथून पुढं आता या परिसरामध्ये एकदम चांगले असे उमेदवार आहेत, जेणेकरून कधीही कोणासाठीही अवेलेबल असतील. अक्षरशः एखाद्या रस्त्यानं कोणी हात जर दिला तर बा मला तिथपर्यंत येऊ दे, तर लगेच गाडी उभा करून
गाडीत बसवणारे जर म्हणलं तर हरिभाऊ हिवाळे आहेत, जे माझं नाव ऋषिकेश भाऊसाहेब वाघ. मी प्रभाग क्रमांक 26 या परिसरात राहतो. आता सध्या कसं झालं आहे, निवडणूक ही फक्त नेत्या लोकांच्या स्वार्थासाठी झाली आहे. जनतेसाठी कोणी धावून येत नाही. पहिली गोष्ट म्हणजे आमच्या इकडं पाण्याची खूप मोठी समस्या आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे रोड. आता ठीक आहे, आता थोडेफार रोड बनलेत, पण ते रोड म्हणजे चालू झाल्यानंतर त्याला 4-4, 5-5 वर्ष लागत आहे बनायला. तर वरनं एवढं समजा सरकारकडनं पैसे वगैरे सगळे येत आहे, तरी पण हे काम का पेंडिंग आहे? कारण की इथं लेडीजला येण्या जाण्यासाठी खूप म्हणजे वाईट परिस्थिती आहे. आणि दुसरी गोष्ट राहिली असं की रोडला लाईट वगैरे नाही आहे. आणि असं झालं आहे की आमच्या परिसरात एक वाईन शॉप आहे, तिथं लेडीज वगैरे येता जाताना खूप विचार करतात आणि तिथं लक्ष देणारं कोण नाही. कारण की त्या वाईन शॉपच्याच बाजूला काहीतरी लोक तिथं दारू पितात, मग तिथनं लेडीजला खूप त्रास होतो. तर या समस्या लवकरात लवकर सोडवा बस. आता नगरसेवक कसा हवा आहे तुम्हाला? नगरसेवक आम्हाला असा हवा आहे की जो जनतेतला हवा आहे. आम्ही 4 प्रश्न हक्काने त्यांना सांगू शकतो, ते आमचे प्रश्न सोडू शकतात. आम्हाला असा नगरसेवक हवा आहे. आपलं नाव काय? माझं नाव सचिन श्यामलाल पांडे, प्रभाग क्रमांक 26मधून, आणि दुकानाचं नाव महावीर सिरेमिक. आता ह्या वॉर्डामध्ये काय समस्या असतात? वॉर्डात समस्या म्हणजे सर, आम्ही ज्या समस्यांचा सामना करतो आहे इथं, जे जसं महानगरपालिका आम्हाला स्वच्छता कर वगैरे लावते आहे, पण स्वच्छता मात्र कुठलीच नाही आहे. इथं समोरच दुकानासमोरच खड्डे करून ठेवलेले 2 वर्ष झाले, ते खड्डे बुजवायला आजपर्यंत कोणी आलं नाही. आणि आम्ही सांगावं कुणाला, ज्याला सांगितलं तो म्हणतो हे आमचं डिपार्टमेंट नाही. आता आम्हालाच कळत नाही हे डिपार्टमेंट नेमकं कुणाचं आहे. प्रत्येक वेळेस नवीन नवीन खड्डे होतात, त्या खड्ड्यांमुळे अपघात होतात आणि दुकानासमोर असे खड्डे चांगले दिसत नाही. आता जे निवडून येणार आहे त्यांच्याकडून काय अपेक्षा? म्हणजे निवडून येणार आहे त्यांनी तेच सर्वप्रथम याला प्राधान्य द्यावं का आपण ज्या भागातून निवडून आलेला आहे त्या भागाचा विकास सगळ्यात पहिले कसा होईल हे पाहावं. त्याच्यानंतर मग त्यांनी आपल्या शहराचाही विचार करावा, नंतर राष्ट्राचा करावा, नंतर देशाचा करावा. पण सर्वप्रथम ज्या नागरिकांमुळं आपण निवडून आलेलं आहे त्या भागातील नागरिकांना आपल्याला काय चांगल्यात चांगल्या सुविधा देता येतील त्याचा विचार त्यांनी करावा. सांगा आपल्या प्रभागामध्ये. नमस्कार, माझं नाव बाबासाहेब काळे. मी नाईकनगरमध्ये राहतो 25 वर्षापासून. त्या भागामध्ये आतापर्यंत जे लोक निवडून आले त्यानं काही केलेलं नाही. आता 25 वर्षानंतर रस्ते बनवले, आमदार साहेब असतील कोणी असतील, काही कामं नाही केलेले. पण हरिभाऊ हिवाळे असे व्यक्ती आहे ज्यांच्याकडे कोणतंही पद नाही, नगरसेवक नाही ना काही नाही, तरीही लोकांच्या समस्या काही असतील अर्ध्या रात्रीला 12 वाजता जरी फोन केलं तरी भाऊ उभं राहतात तिथे. काही कुठले काम असो, भाऊ काही नसताना लोकांचे कामं करून देतात. तर अशा व्यक्तीला सर्वसामान्य लोकांनी जे रहिवासी आहेत तिथले, अशा प्रत्येक व्यक्तीनं स्वतःचा विचार न करता भाऊसाठी जो आपल्याला अर्ध्या रात्री धावून होतो त्यांना निवडून द्यायला पाहिजे ह्या वेळेस, अशी माझी एक इच्छा आहे. आणि भाऊ खरोखर एक सर्वसामान्य कुटुंबातील व्यक्ती, कुठलंही राजकीय पाठबळ नाही, पण सर्वसामान्याचे कामं असो कुठलेही असो, भाऊ हे असे एकमेव व्यक्ती आहेत.